संत सावता महाराजांचं समाधीस्थान आरण हे तर पंढरपूरपासून 40 किलोमीटर अंतरावरच आहे. पण सावता महाराजांच्या बद्दल असं सांगितलं जातं की सावता महाराजांनी नेमाने वारी केली नाही. ते शेती कर्मामध्ये व्यस्त असल्यामुळे आणि आपल्या शेतीतच पांडुरंग बघितल्यामुळे शेतीची कामं सांभाळून जमेल तसं ते पंढरपूरला येत असत. काही जण म्हणतात की सावता महाराज कधीही पंढरपूरला आले नव्हते. तेही तितकंसं खरं नाही, कारण सावता महाराजांच्या अभंगामध्येच पंढरपूरचं वर्णन आणि पंढरपूरला जाण्याविषयीचं आव्हान आलेलं आहे. अर्थात त्यांनी नेमाने वारी न केल्यामुळे आज सुद्धा संत सावता महाराजांची पालखी पंढरपूरला येत नाही. तर आषाढ वद्यामध्ये म्हणजे आषाढ शुद्ध वारी झाली की आषाढ वद्यामध्ये पांडुरंगाचीच पालखी पंढरपूरवरून आरण या ठिकाणी जाते. आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांचा समाधी सोहळा असतो. दुसऱ्या दिवशी अमावस्येला काला झाला की पांडुरंगाची पालखी आरणवरून पुन्हा पंढरपूरला परत येते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेवरायांच्याच काळातील एक महत्त्वाचे संत म्हणजे संत गोरोबा काका. गोरोबा काकांची समाधी तेर या ठिकाणी आहे. अर्थात परंपरेप्रमाणे गोरोबा काकांची पालखी आषाढीला न येता कार्तिक वारीला येते. कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजे भाऊबीजेला तेर या ठिकाणाहून गोरोबा काकांच्या पालखीचं प्रस्थान होतं. या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर सर्व पालखी सोहळ्यांमध्ये पालखी ठेवण्यासाठी बैलगाडी, मालगाडी आणि पुढे रथाचा वापर केला जात असला तरी या पालखी सोहळ्यामध्ये मात्र ही पालखी पूर्ण सोहळ्यामध्ये खांद्यावर वाहून नेण्याची पद्धत अजून सुद्धा त्या लोकांनी चालू ठेवलेली आहे.